कोकण, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथून हापूस आंब्याची आवक बाजारपेठेत होत असते. गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या काळात कोल्हापूर बाजारात आंब्याची आवक कमी झाल्यानं दर वाढले होते. मात्र 1 ते 10 एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणात हापूस आंबा बाजारात उपलब्ध झालाय. आवक वाढल्यानं आंब्याचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेत. सध्या हापूस आंब्याच्या एका डझनाचा दर हा 300 ते 500 रुपयांपर्यंत मिळतोय, अशी माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली आहे. 1 तारखेपासून आवक चांगली, पाडवा झाल्यानंतर आवक चांगली चालू झालेली आहे आणि बाजार पण चांगला आहे. सर्वसाधारण बाजार इथं चांगल्या मालाचं 300, 400, 500 रुपये शेवट बाजार आहे. आवक चांगली आहे, लोकांची पण प्रतिसाद चांगला आहे. गोरगरिबांना खाण्यासारखा आता आवक म्हणजे रेट कमी आहेत आणि गोरगरिबांना गिराईक वर्ग आता चालू यायला पाहिजे, म्हणजे सर्वसाधारण सगळ्यांना परवडण्यासारखं दर आहे आता आहे. आंब्याचे दर आवाक्यात आल्यानं आंबा खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी होतीये. आत्ता जे आंबे आहेत ना, ते म्हणजे आता गुढीपाडव्यानंतर जे आंबे येतात ते आम्ही खरेदी करतो आहे. म्हणजे ते खायला बी चांगले असतात आणि रेटला पण आम्हाला ते परवडण्यासारखे असतात. आणि हे खरोखरच आंबे चांगले आहेत आणि डायरेक्ट आम्हाला शेतकऱ्याकडून माल मिळतो आहे. ह्यामुळं ते जरा चांगल्या पद्धतीचे आणि चांगले आंबे असतात. कोकणातील हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. नैसर्गिक संकटं आणि असंख्य आव्हानं पेलत हापूस आंबा बाजारात पोहोचलाय. बाजारात हापूसची आवक वाढत असून परदेशातूनही हापूस आंब्याची मागणी होतीये. याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना होतोय. कोकणात 2.5 लाख मेट्रिक टन उत्पादनापैकी 25,000 मेट्रिक टन फळाची तर 10,000 मेट्रिक टन मँगो पल्पची निर्यात होत असते. त्यामुळं 340 कोटी रुपयांचे परकीय चलन आंबा विक्रीतून मिळणार आहे.